त्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी त्यांचा जो निर्वाण दिन आहे, त्यांची जी पुण्यतिथी आहे, त्या दिवशी हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने लोक येतात. पण थोडा इतिहास असा आहे की ही समाधी थोडी भग्न अवस्थेत म्हणा, दुर्लक्षित होती म्हणा. लोकमान्य टिळकांनी त्या काळात त्यांच्या मृत्यूपूर्वी जवळजवळ 10-12 वर्ष ब्रिटिशांशी संघर्ष सुरू केला. कारण ह्यासाठी का संघर्ष करावा लागतो मोठा प्रश्नच आहे. पण संघर्ष सुरू केला की मला हिचं एका अर्थाने रिनोव्हेशन करायचं आहे, ती अतिशय उत्तम करायची आहे. पण 1920 साली लोकमान्य टिळक जाईपर्यंत ही परवानगी मिळाली नाही. पण लोकमान्य टिळकांनी माणसंच अशी घडवली की ते गेल्यानंतरही त्यांचा वारसा चालवणारे हजारो लोक आहेत. त्यांनी ब्रिटिशांचा पिच्छा सोडला नाही. शेवटी 1925 साली ही परवानगी मिळाली. 25 ते 26 एक वर्ष आता जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे त्याचं सुंदर रिनोव्हेशन झालं. ते जे रिनोव्हेशन झालं त्याला 100 वर्ष पूर्ण झाले. 25 आणि त्यामुळे देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा, त्यांना आम्ही विनंती केली गेले अनेक दिवस की या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तुम्ही आलं पाहिजे. त्यांनी मान्य केलं. त्यांनी येण्यापूर्वी आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की हे सगळं एकदा आम्ही पाहून घ्यायचं. म्हणून आज पुरातत्व खात्याचे, सांस्कृतिक खात्याचे, ITचे मिनिस्टर आशिष शेलार आलेले आहेत. राज्याच्या महिला व बालविकासच्या मंत्री आदिती तटकरे आलेले आहेत. राज्याचे आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ मित्र मंत्री भरतशेठ गोगावले आलेत. मी आलो आहे. प्रवीण दरेकर जे विधान परिषदेचे नेते आहेत आमचे, ते आलेले आहेत. ते विरोधी पक्ष नेते होते. बाकी कलेक्टर, SP सगळे आहेत. आम्ही सगळ्या गोष्टी की ज्याच्यामध्ये परंपरागत काही डिस्टर्ब न करता, कणही डिस्टर्ब नाही करत. म्हणजे उदाहरणार्थ असा विषय आला होता की 2004 पर्यंत हेलिकॉप्टर वर उतरायचं, तर आपण ह्यावेळेला गृहमंत्री असले म्हटलं नो, ते चालत येणार. फक्त चालताना काय काय अडचणी येतील हे आपण सगळ्यांनी सगळ्या स्पॉटवर जाऊन बघितलं पाहिजे. आम्ही सगळे स्पॉट आज फिरून बघितले आणि ज्या बारीक बारीक सूचना आहेत त्या कलेक्टरांना केल्या आहेत. काही गोष्टी ह्या NGOच्या माध्यमातून करायच्या. येणाऱ्यांची जेवणाची व्यवस्था, लिंबू सरबत सगळ्यांना मिळेल, टोपी सगळ्यांना मिळेल, ही अतिशय चांगली, T-शर्ट मिळेल, हे NGOजना आम्ही सांगणार आहोत. पण बाकी गडावर एखाद्याने 100 कोटी देतो म्हटलं तरी सुद्धा परवानगीच नाही आहे. पण पुरातत्व खात्याचे मंत्री स्वतः आहेत बरोबर, ते यातल्या अनेक परवानग्या काढतायत आणि त्यामुळे 12 एप्रिलच्या आधी काय काय पूर्ण करता येईल ते बघतील. एक सोय अशी होईल की आपल्याला ज्या अनेक गोष्टी पुरातत्व खात्यामुळे अडल्या असं वाटतं त्या दिवशी सुटायला लागतील. कारण अमितभाई एका अर्थाने देशामध्ये असं व्यक्तिमत्व आहे की ते लॉजिकवर चालतात. त्यांना लॉजिक पटलं तर लगेच त्यांचा एक माणूस टिपून घेत असतो. ते दिल्लीला पोहोचेपर्यंत अनेक गोष्टींची ऑर्डर निघते. चला बोला. अशा कॉन्ट्रोवर्सी विषय चला आता मला तुम्ही संधीच दिली. मी ह्या निमित्ताने असं हात जोडता येते, पण साष्टांग नमस्कार ही महाराष्ट्राच्या जनतेला आणि नेत्यांना घालायला तयार आहे की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचं कुपोषण असेल, मुली उच्च विद्याविभूषित होणं असेल, अशा खूप गोष्टींची एक यादी आहे. आणि त्यामुळे सामान्य माणसाला तुमच्या अशा वादामध्ये इंटरेस्ट नाही. हे तुम्हाला कळत कसं नाही? तुमचे कान पितळी झालेले आहेत की काय, की ज्यामुळे तुम्हाला हे कळत नाही की लोकांना आवडत नाही. त्यामुळे हात जोडून विनंती, शक्य असेल तर काही जणांना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, पण असे वाद उकरून काढू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.